हॅलो एव्हरीवन. तर फायनल डे इंडिया कप चाललेला आहे सुरू. तर आपल्यासोबत आहे मिस्टर पवन केणे, साहिल लोंगळे आणि कोकणचा कोहिनूर मिस्टर बांदेकर. तर बांदेकर काय बोलतो इंडिया कप मध्ये आपला प्रदर्शनीय? माका खूप चांगला वाटतो खेळायला. तर हा होता कोकणी पवन केणे. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आता आम्ही निघालोय इंडिया कप फायनल डे खेळण्यासाठी. पहिली सेमीफायनल चालू आहे आणि सेकंड फायनल आमची सेमीफायनल आमची असणार आहे महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्रच. आणि तर बघूया नक्कीच फायनलला महाराष्ट्र संघ तर जाणारच आहे, पण कोणता महाराष्ट्र संघ खेळणार आहे बघूया. तर आपल्यासोबत आहे मिस्टर प्रसन्न पाटील, आपला नेहमीचा गाडी चालक, आणि पवन खेडे आणि दर्शन बांदेकर इलोय. लेट्स गो. तर आम्ही पोहोचलेलो आता डायरेक्ट ग्राउंड वरती. जमसन क्रिकेट ग्राउंड, रनकुवा. फॅन्स ऑफ द फ्रेंड्स. दर्शन, मालवणी भाषेत जरा 2 शब्द बोल ना. इंडिया कप खेळतोय, कसं वाटतंय? मस्त वाटतं. मालवणी शब्द होता, बरं वाटतंय. मालवणी शब्दात पूर्ण एकदम मस्त पैकी पूर्ण 4-5 लाईनी बोल जरा. फोन बोल ना. मी बोलू का? आगरी भाषा बोल. माका बी बरं वाटतं. कृष्णा सरांचं होतं, मिक्स केला मिक्स केला. वर्षा, तुमची कच्ची भाषा बोल ना. डोंगरांची, आमची भारी भाषा आहे. डोंगरांची भाषा आहे म्हणजे दुंदऱ्याची. रास बोल ना. रास पैसा आहे. पार्किंगच असते. पाणी पडले म्हणून. तर गाईज आमचे पोरं पोचलेली आहे तिथं, बघू शकता. कशी गर्दी असते. विश्वजित ठाकूर, एटी उर्फ आकाश दादा तारेगर, बबलू सुद्धा आहे इथे. रवि बनारस इस गेंद को नहीं खेल पाए. तर मित्रांनो, इथे चालू आहे पहिली सेमीफायनल दिल्ली विरुद्ध यूपी. गेंद जो है ना हरकत करती है. दिल्ली संघाने पहिले बॅटिंग करताना 81 केले आणि 82 चेस करायचे यूपी संघाला. त्यातून ऑलमोस्ट 52 रन झालेत. 5वी ओव्हर चालू आहे टेप बॉलची. अच्छा ओव्हर घट रहा है. इस ओव्हर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया बॉल बघू शकता, टेप बॉल कसा फिरतो हवेत. गेंद को ड्राइव किया, गैप में खेले. अच्छा स्ट्रोक है. लॉन्ग पर वाइड स्ट्रोक पर गेंद को फील्ड किया जाएगा. इथे दोन्ही टीम येऊन थांबलेत आमच्या. 5वां ओवर अच्छा रहा. बेहतरीन गेंदबाजी. कसला कुपन भेटला? इस ओवर में 3 रन और बहुत महत्वपूर्ण आला का टी कुपन पे? शानदार गेंदबाजी सुरेश भेटडोरा. आपके पास अब 18 गेंदों का खेल आना बाकी है. इथे सर्व प्लेयर झालेत जमा, किरण वगैरे. और हरीश पांडे सर हमारे साथ है. सर इम्पोर्टेंट मैच और खास करके आईपीएल आते हैं. इस वक्त उत्तर प्रदेश का डगआउट अमन यादव ने बहुत ही शानदार प्रदर्शन बिल्कुल किया. आज इस टीम का हिस्सा नहीं है. 178 का इनका स्ट्राइक रेट रहा. इस पुल में भी कमाल किया इस खिलाड़ी ने. 8 वाजेपर्यंत पोहोचलो पण ऑन साइड पर देखो घुमा के गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ लगा बैटरी डॉट गया है. सुपर सिक्सर वेबसाइट पर पाई है. मनीष राणे की पहली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर. और अब चक्कर एक अच्छा ओवर. शेवटचा दिवस आहे, रात्री निघीन घरी जायला. ऑन साइड पर नाड़े बल्ले से खेलने की कोशिश. इस बार बनारस अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास करेंगे या एक बार फिर घाट में कोई ट्विस्ट. बनारस साथ को जाना पड़ेगा मैदान के बाहर. और बाल बल्ले का बाहरी किनारा. फ्लाइंग स्वीपर खिलाड़ी लपक लिया कैच. मनीष ने अपनी मनीषा पूरी की है. राठी साहब का मारकर अभी मैदान पर 3 गेंदों में 15 चाहिए. क्रिक और विकेट गिर गया है. ये भी गया वाइड बॉल. इस बार टपका दे उछाल मिला. मनीष राणे ने बहुत अच्छी गेंद की है.
उत्तराखंड टीम आणि 8 बॉल डॉट झाला. जबरदस्त मुकाबला, शानदार मैच, पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ और ग्रैंड फिनाले की शुरुआत जो है, आगाज जो है बिल्कुल रोचक मुकाबले के साथ हुई है. उत्तराखंड दिल्ली, कांग्रेचुलेशन. हेमंत बनियाल, कांग्रेचुलेशन, वेल डन. अब जाकर ये सेलिब्रेशन मोमेंट है, कमाल का मैच. आणि लाईट आलेली आहे वापिस. हॅलो एव्हरीवन. तर सेकंड मॅच आमची झालेली आहे, सेकंड सेमीफायनल, आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप खराब अशी बॉलिंग केली आमच्या बॉलर्स लोकांनी आणि ती मॅच आम्ही हरलो आहे. रेस्ट ऑफ आता मॅच चालू होते, रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ वेस्ट झोन. वेस्ट झोनमध्ये सर्व महाराष्ट्र वगैरे जो ISPLमध्ये जो वेस्ट झोनचे जे प्लेयर आले होते ऑप्शनला, जे वेस्ट झोनमधनं खेळले गेले, त्या बेस्ट काढला आहे ते 11 जण अपोजिट रेस्ट ऑफ इंडिया. तर टॉस जिंकून बेस्ट ऑफ वेस्ट झोन या टीमने फिल्डिंग घेतली आहे आणि रेस्ट ऑफ इंडियासाठी बॅटिंग आली आहे. तर ओपनिंगसाठी आता त्यांच्याकडून ओपनिंगला गेलं आहे जगत सरकार आणि सरोज परमाने. तर तुम्हाला मी आता दाखवतो मॅच प्रॉपर. छोड़ते आए हैं, पहली बॉल डॉट के साथ शुरुआत, विकेट के पीछे जर्सी आज परिधान केलेली आहे आणि जसं संजू कनोजिया मुलाखतीमध्ये म्हणाला होता की भारताचं नेतृत्व करतोय, शीर्ष भारताचं नेतृत्व करत असल्या कारणाने ते सुद्धा माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो छोटी धाव घेण्याच्या नादामध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता, पण ठीक आहे, पहिली धाव लागली फलंदाजांची. सरोज कुमार राजेश सोटे पहली बार सामना करेंगे जगत सरकार, इनका भी इम्पैक्ट रहेगा. विकेट मानो पूरे डगआउट को खुश कर देगा. अब ये तो छोड़ते हैं नहीं भाई साहब, सेफ एंड पकड़ा कैच, जाना पड़ेगा वापस. निराश का आहे त्याचं त्याने उत्तम उदाहरण अनेक वेळेला पेश केलंय आणि अशा वेळेला प्रज्योत अंबिरे त्याच्या समोर आव्हान निर्माण करतोय. निघतोय तुफानी तडफदार एक प्रमुख इनिंग बीच मैदान में खेलने की भूमिका है इसके अंदर. इसे बीच इस बार दोन बॉल नव्हते केले ना, आता येईल बघ. अब जिग्नेश पटेल की भी दीवानगी गुजरात में काफी देखी जाती है. किससे सुनाया जाता गुड्ड्या है पटेल और जिग्नेश काय वाटतं आता मारेल का सिक्स? कोण आहे स्ट्राईकला? अंबाला आहे. अंबाला ना. बॉलिंगला आमचा कोण आहे बघू दे. राजेश सोरडे नाईस मारू. अरे जिगा आहे मॅच बघ. नाही मारू शकत. वापसी करने के लिए स्टिंग बहुत के अच्छा। बेस्ट बॉलर को सामने ला रहा था. अब आ चुके हैं, पहली दो गेंदों तो आपने छकाया है. पहली दो गेंदों के बाद तीसरा गेंद में भी काफी ज्यादा वेरिएशन डाला है. दूसरा भागना चाह रहे हैं आप, बिल्कुल रोक के खेल रहे हैं, जान रहे हैं कितना इम्पॉर्टंट तुम्हाला जावं लागतं. आज जिग्नेश पटेलने ते मैदानामध्ये दाखवून दिले की गुजरातचा असा तो सुपरस्टार आहे. तर विश्वजित ठाकूर श्रेया बाजू, श्रेया थोड़ा अब बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई होगी तो फिर आपको देखने लायक बनेगा, तो फिर देखने लायक. एक बार फिर से छकाया है, एक बार फिर से दिखाया है कि आज मैदानामध्ये विश्वजित ठाकूर कमाल की गेंदबाजी वापसी करची चालणार आहे. पण संजू कनोजियाने जे काही फटके खेळले बघा, पुन्हा एकदा याही वेळेला त्याच्या बॅटमधली फुलातून अशा पद्धतीचं एक टायमिंग पाहायला मिळालं, कल्पकता पाहायला मिळाली. मला सुद्धा तसा तुटून पडेल ही अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅटरी टॉटल विकेट के पीछे से फैन पकड़ा, फाइटर जेटी का जाना पड़ेगा वापस. ये लड़ाई सबसे बेहतर दिखी है. आपके नाम अगले बाउंड्री था, उसके बाद विकेट भी हमारे नाम आया है. मनपूर्वक धन्यवाद. शेवटचा चेंडू सुद्धा या वेळेला मात्र
हे सगळे प्ले लाईट एवढी का ट्रिप होते त्याची फिनिंग चालू नाही झाली ट्रिप झाली काय दिसतोय पण ग्राउंड बघ ना काय दिसतोय तो क्या लगता है आपको कौन जीतना चाहिए जीतना चाहिए ऐसे तो हम अगर लोकल है तो हमारे वेस्ट जोन जीतना चाहिए पर अगर क्रिकेट की नजर से जाता तो ईस्ट जोन क्योंकि बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी वो पूरा रेस्ट ऑफ इंडिया है मतलब पूरा इंडिया के जो अच्छे जीतना चाहिए जो मैंने करण नंबर ऐसा क्यों अपने बंदे अच्छा मतलब अपने बंदों में टैलेंट नहीं है टैलेंट है पर लोकल के हिसाब से पर ऐसा देखना चाहिए तो हम लोग फैन तो करण नंबर के तो क्या है संजू कनौजिया के है ऐसा है क्या और आपके खुद के भी है मयूर भाई अरे भाई आपको क्या लगता है भाई कौन जीतना चाहिए और छोटू क्या लगता है तेरे को करण अंबाला जीतना चाहिए सही में देख नहीं जीता तो भाई हम हराएंगे देख हम हराएंगे उसको हम हराएंगे तर बॅटिंगला उतरला आपला केतन भाव आणि दुसऱ्याच बॉलवरती मारली बाउंड्री त्यांनी इथून बॅलिंग टाकतो अनुराग शार सर भाव आपला काय करते तर रिवर्स विजय दादा मोजार अंडरआर्म बॉक्स क्रिएट सेरेमनी ग्रैंड होगा ये बच्ची तुझे सलाड लेके आना पुन्हा एकदा स्वीप कर दिया स्वीप टाइमिंग साउंड क्रिएशन फोर ए शुभम सलाड लेके एक और बढ़िया शॉट कैच आउट का मौका लेकिन यहाँ पर आउट झाड़ोतोय लोअर फुटर्स बॉल और फ्लिक कर दिया केवल इस बार बोलर के सर के ऊपर से ड्रिल कर दिया डाइव अच्छी थी अंबाला की लेकिन गेंद आगे टप्पा खाती हुई छिपी बच गए धीरे धीरे स्कोर अब शेप ले रहा है वो भी इस बार पुश करते हुए इन फ्रंट ऑफ स्टेट बल्लेबाज ओंकार करीब 30 पर कर रहे 13 गेंदों में की एक लोहार की 4 रनची क्रिकॉन विकेट परत लाईट गेलेली आहे बाबा रे बाबा काय गेम चालू आहे काय माहित व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे वाटतं काहीतरी इकडे म्हणून लाईट जातात हे बघा कसे धावतात ग्राउंड स्टाफ धावतात सर अभी मैच बचा 8 में 30 बोला ना आपको वही जीतेगी लाईट गेली आणि सगळे पब्लिक बसले बघा पूर्ण मॅच झाली आहे वन साइड बेस्ट ऑफ इंडियाने आपल्या बेस्ट ऑफ वेस्ट झोनला हरवलं आणि तुम्ही पब्लिक बघू शकता काय ओरडते शेवटचा बॉल सुद्धा गाइस तुम्ही या माणसाला बघू शकता हा तोच माणूस आहे जो सर्व प्लेयरांचा व्हिडिओ बनवतोय आणि सध्या ब्लॅक मध्ये सगळ्यांच्या टोप्या गायब करायला आलाय ब्लॅक मध्ये टोप्या जमा करते आणि हा सेल करणार आहे 100% सेल नाही मी कलेक्शन करतोय मला घालायला टोपी नको आहे तुझा सेल होणार आहे हा कलेक्शन म्हणजे सेल आहे 10 वर्षानंतर मयूर वाघमारे आकाश तारेकर 10 वर्षानंतर तेव्हा तुम्ही लेजंड व्हाल ना खेळता का राहता तेव्हा खेळाल तुम्ही पण तेव्हा मी त्या सगळ्या ट्रॉफ्या सगळ्या त्या कॅप हे टी शर्ट आहे ना ऑप्शन लावणार प्रॉपरली आणि असं शेवटी फिरून ब्लॅक मध्ये झालाय का 5 लाखाला एक विकीन मी 5 लाखाला मयूर वाघमारेची टोपी 5 लाखाला अरे बाबा व्हॅल्यू हे होत ना रामायणामध्ये फक्त हनुमानाला माहित नव्हतं त्यांची व्हॅल्यू काय आहे प्रभू रामांनी सांगितलं की तुझी व्हॅल्यू काय आहे तशी तुमको पता नाही आहे तुम्हाला व्हॅल्यू काय आहे 100%. तर गाईज बघू शकता इंडिया कप आणि पुन्हा एकदा लोड शेडिंग आणि आपली महाराष्ट्र बी संघ भाई फायनल मारायचे तुला नक्की नाही मारायचे झोपणार नाही तर मेरुल दमला होता तर मित्रांनो फायरवर्क होतो इथे बघा सॉरी फायर शो बोलतात ना काय बोलतात फायरवर्क फायर शो दोन्ही सेमच आहे